नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया. राज्याच्या किनारपट्टी भागातलं चक्रीवादळाचं संकट अजूनही पूर्णपणे कमी झालेलं नाही. तौक्ते वादळ केरळला धडकलेलं आहे. दक्षिण कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत. तौक्ते वादळ केरळला धडकल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत. केरळमधल्या कोझिकोड भागामध्ये आपण बघितलं होतं मगाशीच दृश्यांच्या माध्यमातून जबरदस्त पाऊस कोसळतोय. जोरदार वारे वाहत आहेत. समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे. पावसाचा जोर कायम आहे. येत्या काही तासात हा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये. सोबतच कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा आणि गुजरात किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात पावसाचा अलर्ट जारी केला गेला आहे. तर 16 आणि 17 मेला किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमधल्या प्रशासनांकडून सुरक्षित उपाययोजना केल्या जात आहेत. समुद्रकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेलेला आहे. दक्षिण कर्नाटक आणि केरळमधल्या किनारपट्टी भागांमध्ये सध्या जबरदस्त पाऊस पडतोय. या किनारपट्टी भागांमध्ये अलर्ट जारी केले गेलेले आहेत. अनेक ठिकाणी गावांमध्ये पाणी देखील शिरलंय. पावसाचा जोर कायम आहे. येत्या काही तासात हा जोर आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये. सोसाट्याचा वारा देखील वाहतोय. समुद्र किनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेलेला आहे. आपण या सगळ्याची माहिती जाणून घेणार आहोत. अपडेट समुद्र किनाऱ्यावरच्या नेमक्या काय आहेत ते देखील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी आहेत स्वाती लोखंडे मालवण इथून, तर उदय जाधव आहेत आपल्या सोबत शिरोडा इथून. आपण सुरुवातीला स्वाती यांच्याकडे जाऊया. स्वाती, आपण जर बघितलं तर मालवण समुद्र किनारी ढगाळ वातावरण जरी असलं तरी तितकासा धोका अजूनही जाणवत नाही. आपण काही वेळापूर्वीच तिथली परिस्थिती पाहिलेली होती. स्वाती, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर अजिंक्य, आपण एकदा याचा उल्लेख केलाय, पुनरुच्चार करतोय आपण की साधारणतः 250 किलोमीटर किंवा 260 किलोमीटर दूर इतकं गोव्यापासून हे घोंगावतं वादळ आहे, जे साधारण 13 किलोमीटर प्रति तास या वेगानं हळूहळू पुढे सरकतंय. पण जसं ते पुढे सरकतंय तसं तसं वाऱ्याचा वेग वाढतोय. सध्या 80 ते 115 किमी प्रति तास या वेगानं वारे वाहत आहेत. आणि मी मालवणच्या ज्या समुद्र किनाऱ्याला आहे तिथे एकदा समुद्राचा पण आढावा घेतोय किंवा घेऊया आणि मग दाखवूया की इथे उठणाऱ्या लाटा साधारणतः 2 दिवसांपूर्वी नव्हत्या, त्या आता, कारण हा वादळाचा परिणाम आहे. जसं आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट बघतो या वादळाचा, तसा पॉझिटिव्ह एक इम्पॅक्ट आहे की यावर्षी केरळमधला जो मॉन्सून ऑनसेट असतो, जो 1 जूनला असतो, जो आता यावेळेला 31 मे असणार आहे, पण तो आधीही येऊ शकतो. आपण वादळा संदर्भात बोलतोय आणि आपल्याबरोबर इथली मच्छीमार बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय खरं तर की समुद्राचं हे रौद्र रूप आपण म्हणजे साधारणतः पावसात बघतो, पण आता ज्या उंच लाटा उठतात किंवा एवढा मोठा आवाज समुद्र करतोय, हे कधीपासून सुरू झालंय? हे रात्री 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे आणि 8 वाजता तुरळक असा पाऊस पण बऱ्यापैकी इथे पडला. त्यामुळे मच्छीमारांनी लगबगीने सगळ्या बोटी वर घेण्याचं काम सुरू केलं. पण मला सांगा की अजूनही काही बोटी आपल्याला बघायला मिळतात. मी जरा माझ्या विजेला सांगते की एकदा जर आपण बोटी दाखवून आणि पुन्हा दामोदर तांडेल यांच्याकडे येऊ. दामोदर तांडेल हे दामोदर तोडणकर यांच्या अनेक बोट आहेत, त्याचबरोबर त्यांचे रेस्क्यू बोट्स पण आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या आता ज्या बोट आता या क्षणी आपल्याला समुद्रात बघायला मिळतात, या बोट वर कधी काढणार? त्या आता तुम्हाला बघायला मिळतील. आता वरतीच घेण्याचं काम चालू आहे बोटी, तर तुम्हाला लाईव्ह पण ते मिळेल कशा बोटी. वर्षानुवर्षांचा जो तुमचा पाण्याचा अंदाज असतो, हवेचा अंदाज असतो, याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं की कधीपर्यंत जोरदार वारे इथे धडकतील आणि कधीपर्यंत अजून लाटा उंच उठतील?
माहिती दिल्याप्रमाणे आता गोव्यापासून सुरुवातच झालेली आहे. अगदी तर हे वादळाचं कसं असतं की केव्हाही पण अचानक जे आम्हाला माहिती मिळते त्याच्या अगोदर पण लाटा उठू शकतात, वारे पण येऊ शकतात किंवा काही वेळेनंतर पण होऊ शकतो किंवा ते वादळ बाहेरून पण जाऊ शकतं, धोका टळू पण शकतो, बरं. असं पण स्थिती असते. पण आता आपण मानून चालूया की आम्हाला ते धडकूनच जाईल, पण त्याचा वेग कमी असल्यामुळे नुकसान होईल किंवा ना होईल हे मी सांगू शकत नाही. अगदीच अजिंक्य, आपण जसं बघितलं की दामोदर डोळणकर सांगत होतं की नुकसान होईल की नाही होईल याबद्दल सांगता येत नाही, पण हे मात्र नक्की आहे की 80 ते 115 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत येतील. साधारणतः आतापासून 2.5 तासानंतर हे वादळ अधिक, ज्याला आपण सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म म्हणतो, ते होणार आहे आणि त्यानंतर मग वाऱ्याचा वेग आणि त्याचबरोबर ही जी पाण्याची गती आहे, कारण साधारणतः एक भरतीच्या लाटेचं जे पाणी असतं त्याच्यापेक्षा 2 ते 3 मीटर पाणी वर वाढणार असल्याचं एकूणच इशारा देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच हे मच्छीमार बांधवांना बोटी वर काढण्यास सांगितले जात आहे. अजिंक्य, आपण आणखी एक प्रश्न घेतो की साधारणतः जर आपण बघितलं की कोणत्या काळामध्ये, म्हणजे निसर्गाच्या काळामध्ये जे नुकसान झालं त्यानंतर आता पुन्हा ही वेळ आली, म्हणजे 10-11 महिन्यामध्ये वेळ आलेली आहे, तर मला सांगा की म्हणजे आता ही खरं कमाईचं सीझन आहे, नुकसान आहे फार? भरपूर नुकसान झालं पर्यटनाच्या बाबतीतून आणि मच्छीमाराच्या बाबतीतून, जर भरपूर म्हणजे भरपूर नुकसान. की आता अशी कंडिशन आहे की मच्छीमारी उपासमारीची पाळे आलेलीच आहे जणू का. म्हणजे एवढं नुकसान कधी झालेलं नव्हतं. गेल्या वर्षी वादळामध्ये नंतर झालं, पण ह्या वादळामध्ये आता हे संकेत दिलेले आहेत, त्यात कोरोनाची अनामारी, त्यात कोण हे वादळ, म्हणजे भरपूर उपासमारीची वेळ आलेली आहे. अगदी, म्हणजे नुसते मच्छीमार बांधव नाही तर या बोटी बांधण्याचं काम करणारे पण अनेक असे कारागीर आहेत, अनेक असे लोक आहेत की ज्यांचा व्यवसाय खरं तर किंवा ज्यांचा पोटपाणी या व्यवसायावर सुरू आहे. पण ज्या पद्धतीनं कोरोनाच्या ज्या महामारीच्या काळामध्ये व्यवसाय घटले सगळे आणि एकूणच सगळ्याच व्यवसायांना उतरती कळा लागली आणि तोच जो त्रास आहे तो या मच्छीमार बांधवांनी अगदी गेल्या मार्चपासून सहन केलेला आहे. कारण लॉकडाऊनमध्ये साहजिकच आहे, माशांची विक्री होत नव्हती आणि यांचा त्यामुळे धंदा बसला होता. आता कुठे अगदी मान्सून पर्यंत आपण पटकन कमाई करून त्याचं पुढच्या 4 महिन्यामध्ये त्यावर खाऊ अशी अपेक्षा होती, पण त्यातही लॉकडाऊन आणि आता हे दुसरं वादळ, या दोन्हीचा फटका बसतोय. अजिंक्य, स्वाती, अशाच आमच्या सोबत राहा. तुमच्याकडनं वारंवार या संदर्भातले अपडेट्स आपण घेणारच आहोत. मात्र आपण शिरोड्याला जाऊया. शिरोड्याच्या समुद्रकिनारी आपले प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्या सोबत आहेत. तिथं देखील लाटा उसळता आहेत, वारा वाहतो आहे. तिथली नेमकी सध्याची काय स्थिती आहे हे देखील आपण जाणून घेऊया. उदय, आपण बघितलं तर गोव्यापासून जवळपास 250-300 किलोमीटर अंतरावर चक्रीवादळाचं सध्या स्थान असल्याचं समजतं आणि येत्या काळात कदाचित आणखी वेगानं वारे वाहू देखील शकतील. त्याबद्दल अजूनपर्यंत माहिती नाही मिळाली. मात्र शिरोड्यामध्ये सध्या काय स्थिती आहे? अजिंक्य, मी आता शिरोडा गावामध्ये आहे. हे शिरोडा गाव महाराष्ट्र आणि गोवा याच्या सीमेवरती आहे आणि याच शिरोडा गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा टॉक्तो हे चक्रीवादळाचा परिणाम जो आहे तो दिसून येणार आहे. महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव आहे जिथे सर्वात आधी चक्रीवादळ जे आहे ते येऊन धडकत असतात. आता या शिरोडाच्या इथेच आहे मी. आपण इथे माझ्या बाजूला बघू शकता की समुद्र कसा उधाणलेला आहे. दर्याला मोठ्या प्रमाणात लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत. एक उग्र स्वरूप जे आहे ते समुद्र धारण करताना दिसत आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाययोजना म्हणून शिरोडा परिसरातील, रेडी बंदर परिसरातील जेवढ्या बोटी मासेमारी करण्यासाठी गेल्या होत्या त्या सर्वांना बंदरावरती माघारी बोलवण्यात आलेलं आहे. सुरक्षितरित्या त्यांना इथे नांगर टाकून उभ्या करण्यात आलेल्या आहे. दर्या जसं उधाणलेला आहे तसं एक पूर्वतयारी जी आहे चक्रीवादळाची ती देखील पोलिसांकडनं आणि प्रशासनाकडनं दिसून येत आहे. समुद्रावरती, बीचवरती देखील कोणालाच फिरकू दिलं जात नाहीये. पोलिसांच्या सतत ज्या गस्ती जीप आहेत त्या सतत फिरत आहेत आणि त्या एकूणच संपूर्ण परिस्थितीचा आढावा देखील घेत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना सतत आवाहन देखील करत आहेत की समुद्र किनाऱ्यांवरती कोणी जाऊ नये, मोठ्या झाडाखाली किंवा इतर जिथे जास्त झाडं आहेत अशा ठिकाणी थांबू नये, सर्वांनी आपापल्या घरातच थांबावं. एकीकडे कोविड संसर्गाची जे साथ आहे ती सुरू आहे, दुसरीकडे चक्रीवादळाचं दुसरं संकट जे आहे ते येऊ घातलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी आपला जीव वाचवावा आणि आपापल्या घरातच राहावं, घराच्या बाहेर कोणी पडू नये असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे. समुद्र उधाणत चाललेला आहे. सध्या जे आपली सहकारी स्वाती लोखंडे यांनी सांगितलं आहे की चक्रीवादळ जे आहे त्याचा केंद्रबिंदू जो आहे ते गोव्यापासून 250 किलोमीटर आतमध्ये आहे. मात्र जे हवामान विभागाने अधिक माहिती सांगितली त्यानुसार हे चक्रीवादळ जे आहे ते हळूहळू गोवा आणि सिंधुदुर्ग यांच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळ येणार आहे. मात्र ते तिथे येऊन धडकणार नाहीये. एक हवामानच्या भाषेमध्ये लँडफॉल जो आहे तो महाराष्ट्राच्या किंवा गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरती होणार नाहीये, तो गुजरातला होणार आहे. मात्र गुजरातला जेव्हा
या सायक्लोनचा लँडफॉल होईल तेव्हा त्याची तीव्रता कमी होणार आहे. मात्र या तोक्तो चक्रीवादळाची तीव्रता सर्वाधिक कुठे असणार आहे ते जेव्हा गोवा, कारवार आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या जवळ येणार आहे तेव्हा या तोक्तो चक्रीवादळाची तीव्रता ही सर्वाधिक असणार आहे. त्यामुळे ही चक्रीवादळ जे आहे ते जेव्हा सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांच्या जवळून जाईल त्यावेळेला त्याची परिणामता किती असेल, किती अतिमुसळधार पाऊस सोडतोय आणि किती पडझड करते हे पाहावं लागणार आहे. उदय, वेगवान वारे आणखीन वाहतील असं देखील सांगितलं गेलंय. सध्या जवळपास एक 60 ते 65 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहत आहेत, पण कदाचित हा वाऱ्यांचा वेग येत्या काळात आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये. दुसरीकडे आपण जर बघितलं तर ज्या वेळेला जमिनीच्या दिशेने हे वारे येत असतात त्यावेळेला त्यांचा वेग हळूहळू कमी होत असतो असं देखील तज्ज्ञ सांगतात. सध्या या दृष्टीने नेमकं काय दिसतं आहे, परिस्थिती नेमकी काय दिसते? आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर प्रशासन तर सज्ज आहे, मात्र नागरिकांना काही विशेष सूचना केल्या गेल्या आहेत का? अजिंक्य, जसं हवामान विभागाने सांगितलं आहे की सध्या जे काही चक्रीवादळाचा वाऱ्याचा वेग आहे तो प्रति ताशी 60 किलोमीटर ते 110 किलोमीटर पर्यंत हा वेग जो आहे तो असू शकतो. सध्या शिरोडा परिसरामध्ये वेगवान वारे मोठ्या प्रमाणात वाहत नसले तरी अधूनमधून मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहेत आणि हलकी पावसाची सर जी आहे ती कोसळत आहे. हवामान विभागाने सांगितले त्याप्रमाणे अति ते अति मुसळधार पाऊस जो आहे तो पडू शकतो आणि ते पडण्याची जी कालावधी आहे तो आज संध्याकाळी 7 नंतर कदाचित इथे मोठ्या प्रमाणात पाऊस आणि विजांचा कडकडाट जो आहे तो होऊ शकतो. कारण सध्या गोवा आणि परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडतोय. हाच पाऊस हळूहळू पुढच्या 2 तासानंतर सिंधुदुर्ग परिसरामध्ये येऊन दाखल होईल आणि त्यावेळेला इथे अतिमुसळधार पाऊस पडेल आणि त्यावेळेला परिस्थिती अधिक बिकट होऊ नये यासाठी प्रशासनाने देखील काळजी घेतलेली आहे. प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि समुद्र किनाऱ्यांवरती जेवढ्या मच्छीमार कॉलनी आहे, जेवढे कोळीवाडे आहेत तिथे जाऊन प्रत्यक्ष आवाहन केलं जात आहे. एक दवंडी जी आहे प्रशासनाकडनं ती तिथे ऐकवली जात आहे की अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, चक्रीवादळ येत आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची आणि जीवाची काळजी घ्यावी. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये राहावं, कोणीही घराबाहेर पडू नये, विशेष करून झाडाखाली किंवा इलेक्ट्रिक पोलच्या जवळ कोणी राहू नये. जर का इथे चक्रीवादळचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवला, अतिमुसळधार पाऊस आला तर प्रशासनाकडनं इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे तो बंद केला जाणार आहे. कारण इलेक्ट्रिक पोल जर पडले तर मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट म्हणा किंवा इतर कुठला दुसरा अपघात जो आहे तो होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इलेक्ट्रिसिटी सप्लाय जो आहे तो देखील एक कंप्लीट बंद करण्यात येणार आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये ब्लॅकआउट जो आहे तो करण्यात येण्याची शक्यता आहे. कारण कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडनं ही खबरदारीची उपाययोजना जी आहेत त्या करण्यात येत आहेत. समुद्रामध्ये आता सध्या एकही बोट नाही आहे, फक्त कोस्टगार्डच्या बोटी ज्या आहेत त्या सध्या गस्ती घालत आहेत. डॉनियर प्लेन जे आहे त्याद्वारे संपूर्ण समुद्र किनाऱ्यांची देखरेख जी आहे ती कोस्टगार्डकडनं केली जात आहे. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतो. आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. स्वाती, आपण बघितलं तर निसर्ग चक्रीवादळाचा एक प्रकारचा अनुभव या सगळ्या इथल्या प्रशासकीय यंत्रणांनी, नागरिकांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता नेमकी काय खबरदारी घ्यायची असा बराचसा अंदाज आलेला आहे. गावकऱ्यांना तर माहिती आहे की काय काय उपाययोजना करायच्या आहेत, मात्र प्रशासनानं देखील पुरेपूर काळजी घेतलेली आहे. स्वाती, काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? खरं तर मालवणच्या या समुद्र किनाऱ्यावर आपण बघितलं की बऱ्यापैकी म्हणजे कोळी बांधव अजूनही काम करतायत आणि त्यांच्या अंदाजानुसार किंवा त्यांना जे हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे त्यानुसार नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात घडणार नाहीये जे निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला घडलं. साधारणतः 11 महिन्यांपूर्वीची ही घटना आहे, पण अजूनही त्याच्या मेमरीज किंवा त्याच्या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. कारण कधीही असं झालं नाही की 200 वर्षांचे जुने वृक्ष मुळासह उखडले गेले. याचा अर्थ त्या वादळाची तीव्रता किती होती आणि काय नेमकं कुणी काय काय गमावलं. फळबागा अख्खाच्या अख्ख्या फळबागा गेल्या, कितीतरी झाडं अशी उन्मळून पडली. त्यामुळे या आणि अनेक घरं पण पडली. अच्छा, घरांच्या कौलांचा अगदी चक्काचूर झाला. त्यावेळेला प्रशासनानं बरीच काळजी घेतली होती. म्हणजे जर आपण श्रीवर्धनचा पट्टा बघितला किंवा मग अगदी इकडचा पट्टा, समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या सगळ्या लोकांना स्थलांतर लोकांचं करण्यात आलं होतं. जे सुरक्षित शाळा होत्या, ज्यांना मजबूत छत होतं, अशा ठिकाणी त्यांना हलवण्यात आलं होतं किंवा प्रशासकीय इमारती होत्या तिकडे हलवण्यात आलं होतं. पण यावेळेला जर आपण बघितलं आता फक्त सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. ज्यांची कमकुवत कच्ची घरं आहेत त्यांनी आपल्या घरात न थांबता सुरक्षित स्थळी किंवा उंचावर जायचं आहे. ज्यांची पक्की घरं आहेत त्यांनी घरातनं बाहेर पडायचं नाहीये. त्याचबरोबर झाड आणि विजेचे खांब यांच्यापासून दूर राहायचंय, कारण ते अंगावर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मी तुम्हाला व्हिज्युअल दाखवते आता या क्षणाची की आता ज्या बोटी आहेत त्या बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मी पुन्हा एकदा अजिंक्य याचा पुनरुच्चार करते की हळूहळू म्हणजे काही वेळातच वादळ धडकेल, पण अगदी उशिरापर्यंत काही लोकांनी आपल्या बोटी या बाहेरच काढल्या नव्हत्या.
हेतू हाच असतो की अगदी शेवटपर्यंत का होईना पण आपल्याला शक्य होईल तेवढं थोडीशी कमाई होईल. आता बोट ही किनाऱ्यापर्यंत हे कोळी बांधवांनी ओढत आणली आहे आणि त्याच्या बाजूला ट्रॅक्टरचं मशीन ट्रॅक्टरचं इंजिन लावण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती वर ओढत आणली जाणार आहे. या क्षणाची आपण दृश्य बघतोय की ही बोट किनाऱ्यापर्यंत आणताना फारशी मेहनत तर खूप लागते पण इतकी मेहनत नाही लागणार जितकी वाळूवरनं ओढताना लागते. त्यामुळे आता वाळूपर्यंत कसं तरी ही आता बोट आणलेली आहे आणि याचबरोबर अशा सगळ्या या ज्या बोट आहेत कारण इथे आपण बघितलं की सिंधुदुर्ग किल्ला समोर आपल्याला दिसतोय ज्याने शेकडो वर्ष अशी अनेक वादळं जाताना आपल्या डोळ्यांनी बघितली आहेत आणि डोळ्यांनी आपल्या अनुभवली आहेत. या सिंधुदुर्गाच्या साक्षीनं अनेकांचं जीवन फळले फुलले तर अनेकांचं जीवन उद्ध्वस्तही झालं. अशा सगळ्याचे साक्षीदार असलेल्या बरोबर सिंधुदुर्गाच्या समोर आपण या मालवण किनारपट्टीला आहोत आणि इथे जर बघितलं की म्हणजे कातळ सदृश्य असा हा भाग आहे जिथे बोटी आपटू शकतात. जोरदार वारे आणि त्याचबरोबर लाटांच्या तडाख्याने या बोट्या फुटू शकतात आणि म्हणूनच शक्य होईल तेवढा म्हणजे आता वाऱ्याचा वेग वाढेल आणि त्यानंतर या लाटांची उंची थोडीशी आणखी वाढेल. त्याआधी या बोट बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्न या कोळी बांधवांचा असणार आहे आणि हाच प्रयत्न आपण आता न्यूज 18 लोकमतवर दाखवतोय की कशा पद्धतीने ही बोट आता ओढून बाहेर काढण्यात आलेली आहे आणि काही वेळातच ट्रॅक्टरच्या या इंजिनाच्या सहाय्यानं ती खेचली जाणार आहे. सो असं सगळं हे वातावरण आहे पण भीतीदायक वातावरण आहे. काही लोकांकडून जाणून घ्या भीती वाटते का? हो भीती वाटत आहे. जोरदार वारा गेला आणि पाऊस गेला रात्री त्यामुळे भीती वाटते. तसं खरं तर तुमच्याकडनं ही अपेक्षाच नाही कारण तुम्ही सतत समुद्र तुमचा माईबाप आहे आणि तुम्ही त्याची लेकरं आहात. तुम्ही त्याच्याबरोबर अगदी अंग्या खांद्यावर लोळता त्यामुळे तुम्हाला पाण्याचा अंदाज आलाच असेल. सो निसर्ग एवढं अधिक दाहक आहे का या वेळेला? निसर्ग दाट आहे की तुफान येत असल्यामुळे निसर्ग दाट आहे. आपण गेल्या वेळेला बघितलं की खूप मोठं वादळ आलं होतं मागच्या जून मध्ये. तर तितकं वादळ येत आहे असं वाटतंय का तुम्हाला की त्याच्यापेक्षा कमी इंटेन्सिटीचं आहे? त्याच्यापेक्षा कमी इंटीचं आहे पण तरी भीती वाटते. पण भीती वाटते का म्हणजे का सांगू शकत नाही की कधी धडकेल की काय होईल. मोठं असेल की लहान असेल सांगू शकत नाही आपण. तरी कोळी बांधवांच्या मनातली भीती आहे तर साहजिकच आपण जाणून घेऊ शकतो की बाकी इतरांचं काय मनात काहूर चाललं असेल प्रश्नांचं आणि म्हणूनच अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न करतात की वादळाच्या दरम्यान बाहेर पडायचं नाही. पण हे मात्र नक्की आहे कारण ज्या ज्या किनारपट्टीला मी फिरले मग रत्नागिरीची किनारपट्टी असू दे किंवा मग ही आता सिंधुदुर्गातली असू दे तिथे लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं नाही. लोकांना सतर्कतेचा इशारा मात्र नक्की देण्यात आलेला आहे. जसं उदयनं उल्लेख केला की ज्या वेगानं म्हणजे आज 80 ते 115 या वेगानं वारे वाहतील. उद्या 115 ते 145 किमी प्रति तास या वेगानं वारे वाहणार आहेत. अंदाज घेऊ शकतो आपण किती विध्वंसक हे वारे असू शकतात. त्यामुळे पोरबंदर दीव हा जो पट्टा आहे त्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पिवळा अलर्ट देण्यात आलेला आहे. मुसळधार वारे गस्टी विंड ज्याला आपण म्हणू जोरदार अति जोरदार वारे असे वाहणार आहेत. त्यामुळे या भागाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. एनडीआरएफची टीम गोव्यात आधीच तैनात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर केरळ आणि कर्नाटकामधली काय स्थिती आहे आपण सातत्यानं दाखवतोय. महाराष्ट्राला तुलनेला कमी धोका आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ही आम्हा सगळ्यांसाठी एक समाधानाची बाब आहे. अजिंक्य खरंय स्वाती दिलासादायक बाब म्हणावी लागेल समाधानाची बाब म्हणावी लागेल. धोका अजून तरी तितकासा दिसत नाहीये मात्र पुढचे काही तास अतिशय महत्वाचे आहेत आणि या पुढच्या काही तासांमध्ये जास्त खबरदारी घेण्याची निश्चितपणे गरज आहे. स्वाती आणि उदय धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली तिथली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा आपण घेतलात आणि तो न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना तुम्ही दाखवलात त्याबद्दल. मांडवीमधून आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर देखील आपल्या सोबत असणार आहेत. त्यांच्याकडनं तिथली परिस्थिती नेमकी काय आहे याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर आपण संदीप यांच्याकडनं तिथली परिस्थिती जाणून घेऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण राज्यातल्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमधली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतला. गोव्यामधल्या सगळ्या स्थितीबद्दलचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आहेत सध्या. संदीप, आपण मांडवी नदी परिसरात आहात आणि गोव्याला या चक्रीवादळाचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला गेलेला होता. काय नेमकी सध्याची स्थिती आहे? कुठल्याही क्षणी संपूर्ण गोवा राज्यात पावसाला सुरुवात होऊ शकते असं म्हणता येईल. त्याचं कारण आहे दक्षिण गोव्यात एकतर पावसाला सुरुवात झालेली आहे. अजिंक्य पूर्णपणे अंधारून आलेला आहे. अनेक गावांमध्ये सध्या पावसानं हजेरी लावली आणि मी थेट दृश्य दाखवतोय मांडवी नदीजवळची
चित्र पाहिलं तर अक्षरशः या ठिकाणी लाटा तर मोठ्या उसळत आहेत, कारण समुद्र सध्या खवळलेला आहे. हे आपण पाहतोय म्हणजे जी पाण्याची जी लेवल आहे त्या लेवल म्हणजे पातळीमध्ये, पाण्याच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे प्रचंड. आणि समोर आपण पाहतोय मांडवी नदीच्या पात्रामध्ये ही सगळी कसिनोच्या बोटी आहेत किंवा इतर ज्या सगळ्या बोटी आहेत त्या बोटी या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. मग त्यामध्ये मच्छीमारांच्या बोटी आहेत, कोस्टगार्डच्या देखील बोटी आहेत. आणि समोर त्याच्यावर अजिंक्य आपण जर पाहिलं आकाश तर पूर्णपणे गच्च आभाळ झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. काळं पूर्णपणे झालेलं आहे आभाळ. आणि अशी ही परिस्थिती आहे, म्हणजे कुठल्याही क्षणी गोव्यामध्ये किंवा पणजीमध्ये प्रामुख्यानं पावसाला सुरुवात होऊ शकते असं म्हणता येईल. ही पश्चिमेकडची बाजू मी दाखवतो. या बाजूला तर जास्तच अंधारून आलेला आहे. समोर आपण झाडं पाहतो. ही वाऱ्याचा वेग इथं नाही, म्हणजे वारं नाही आहे म्हणावं तसं. कायम जसं वारं असतं तसं फक्त वारं आहे, पण पाऊस मात्र मुसळधार कोसळू शकतो. ज्याप्रमाणे केरळ आणि कर्नाटकला पावसाचा फटका बसला तसा फटका कदाचित गोवा राज्याला बसू शकतो. काल रात्री देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस झाला होता. आणि आत्ता आपण ही चित्र पाहतोय मांडवी नदी परिसरातली. या ठिकाणी देखील आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं या सगळ्या या बोटी आहेत त्या तैनात म्हणजे लावण्यात आलेल्या आहेत. मच्छीमारांना परत बोलवलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं हेच आहे की पुढच्या 1 तास ते 1.5 तासामध्ये या वाऱ्याचा जो परिणाम आहे, प्रचंड मोठा परिणाम जो असणार आहे तो या वादळाचा, तौक्ते चक्रीवादळाचा, तो गोव्यावर दिसून येणार आहे. पण मांडवी नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची अशी वाढ झालेली आहे. आणि समोर आपण वरती जर आकाशात पाहिलं तर अशा पद्धतीनं सगळीकडं आभाळ भरून आल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळं प्रशासनानं जो आदेश दिला होता त्या आदेशानुसार तर परत आलेले आहेतच, कुणालाही समुद्रात सोडलेलं नाही. पण जिल्हाधिकारी असतील, दक्षिण गोव्याचे असतील, उत्तर गोव्याचे असतील, त्यांनी प्रामुख्यानं सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्यात. कोस्टगार्ड सगळ्या बीचवर तैनात आहे. एक सुदैवाची बाब अशी म्हणावी लागेल की सगळे बीच हे बंद आहेत टोटली. म्हणजे मिरामार, डोनापॉल, वाघातूर असेल, बागा बीच असेल, हे जे सगळे अंजुना बीच असेल, हे बीच खरं तर मे एंडपर्यंत भरलेले असतात पर्यटकांनी. देश विदेशातून पर्यटक गोव्याला येत असतात अजिंक्य, आपल्याला माहीत आहे. आणि सगळे बीच सध्या पूर्णपणे ओस पडलेले आहेत. तिथं जे हॉटेल व्यावसायिक होते किंवा जे इतर कामगार होते त्या कामगारांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे. त्यामुळे मोठा फटका मनुष्यहानी वगैरे होणार नाही, मात्र वित्तहानी होऊ शकते. आपल्याला माहिती आहे केरळ आणि कर्नाटकमध्ये इमारती कोसळलेल्या आहेत, अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला समजू शकेल की गोवा राज्यावर नेमका तौक्ते चक्रीवादळाचा काय परिणाम होईल ते. संदीप, काही विशेष खबरदारी घेतली गेली आहे का किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये, गावांमध्ये? दक्षिण गोव्याला खास करून या चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल, फटका बसेल काहीसा असं बोललं गेलं होतं, तसा अंदाज वर्तवला गेला होता. काही विशेष खबरदारी घेतली गेली आहे प्रशासनाकडून? एक तर जिल्हा प्रशासनाकडून काल दुपारपासूनच सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर ग्रामपंचायत, म्हणजे सगळ्यात खालची पातळी पाहायला गेलं तर ग्रामपंचायत असते. सगळ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून, राज्य सरकारकडून सूचना दिल्या गेलेल्या आहेत. गोव्यात कडक लॉकडाऊन अजिंक्य नाही आहे, पण कडक निर्बंध आहेत. दुपारी साधारणतः 1 वाजेपर्यंत लोक घराबाहेर पडू शकतात, पण 1 नंतर मात्र कुणालाही बाहेर पडता येत नाही. आणि त्यामुळंच जर सकाळच्या वेळेला जर हे वादळ गोव्यात येऊन धडकलं असतं तर मात्र मोठी हानी होऊ शकली असती. पण आत्ता नागरिक घराबाहेर पडणारच नाहीत. पण जी गावं आहेत, प्रामुख्यानं समुद्र किनाऱ्यावर जी गावं आहेत त्या गावातल्या सगळ्या नागरिकांना असेल, त्या ग्रामपंचायतींना असेल, सूचना दिलेल्या आहेत. कंट्रोल रूम देखील उभी केलेली आहे. काही अडचण आली तर तात्काळ फोन करण्यासाठी फोन नंबर उपलब्ध करून दिलेत. NDRFची एक टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचते. कोस्टगार्ड पूर्णपणे तैनात आहे. म्हणजे समुद्रात आपल्याला माहित आहे ज्या पद्धतीनं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सागरी किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे, त्या पद्धतीनं गोव्यातले सगळे बीच, म्हणजे खाली दक्षिण गोव्यापासून उत्तर गोव्यापर्यंतचा म्हणजे वाघातूरपर्यंत सगळे जे बीच आहेत त्या सगळ्या बीचवर कोस्टगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या गाड्या त्या ठिकाणी गस्त घालतायत. लाल झेंडे अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. जरी समजा कोण गेलं समुद्र किनाऱ्यावर, त्या झेंड्याच्या पलीकडे जायचं नाही अशा देखील सूचना दिल्या. त्यांनी नागरिक समुद्र किनाऱ्याकडे जाणार नाहीत याची खबरदारी घेतली आहे. महत्त्वाचं, गोवा पोलिसांकडून देखील गस्त घातली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जी गस्त होती तीच गस्त आता या वादळाच्या पार्श्वभूमीवर उपयोगी येणार आहे असं म्हणता येईल. कारण जे कुणी फिरतात विनाकारण त्यांच्यावर कडक कारवाई केली जातेच, पण त्यांना घरी पुन्हा पाठवलं जात आहे गोवा पोलिसांकडून. अजिंक्य. नक्कीच संदीप, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. गोव्यातली नेमकी काय स्थिती आहे याचा अंदाज देखील आपण घेतला. आणि येत्या काही तासांमध्ये कदाचित गोव्याच्या किनारपट्टीलगतच्या भागामध्ये चक्रीवादळाचा परिणाम जाणवू शकतो. सध्या मात्र फक्त ढगाळ वातावरण आहे, तुरळक सरी कोसळतायत, पण तितकासा परिणाम जाणवत नाहीये. पुढची बातमी या संदर्भातली बघूया. तौक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त प्रभावित होणारा विभाग अर्थात महावितरण. आणि चक्रीवादळामुळे अनेक झाडं उन्मळून पडतात, विजेच्या तारा तुटल्याचं देखील समोर येतं. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महावितरणची पूर्वतयारी झाल्याचं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलंय.
प्रत्येक जिल्ह्यातील महावितरणच्या टीम सज्ज असल्याची माहिती सुद्धा तनपुरे यांनी दिलेली आहे। याविषयी प्राजक्त तनपुरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। महावितरणची कशी तयारी आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आहेत। खरं तर गेल्या वेळी निसर्ग चक्रीवादळाने मोठा हाहाकार माजवला होता आणि महावितरणचं झालेलं नुकसान दुरुस्त करण्यासाठी खरं तर 6 महिने लागलेले होते। आता काय तयारी आहे महावितरणची? निश्चितपणे मागच्या वर्षीच्या अनुभवातून जे जे काय अजून करता येणं शक्य आहे अशा सूचना महावितरणला मी तर दिलेल्याच आहेत। आमच्या बैठका झालेल्या आहेत, एमडींशी बोललोय आणि प्रत्येक जिल्ह्यातले जे एसी असतात त्यांना देखील मी स्वतः सूचना केलेल्या आहेत। आणि मागच्या वर्षी विशेषतः कोरोनाचा जो काळ होता त्यामध्ये बरंचसं जे मेंटेनन्सचं लेबर असतं ते जागेवर नव्हतं आणि ते आपापल्या गावी इकडे तिकडे गेलेलं होतं। तर यंदा आपण ती काळजी घेतलेली आहे की ते लेबर सगळं जागेवर आहे याची आपण काळजी घेतली। काही काही ठिकाणी तुरळक 1-2 गँग अशा आहेत की ज्या नाही त्यांना देखील आपण निरोप घेऊन ती देखील यंत्रणा आणतोय जवळपास। आणि या व्यतिरिक्त मागच्या वर्षी आपल्याला बाहेरच्या जिल्ह्यातनं लेबर्स आणावे लागले होते। असे जे लेबरचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांनी मागच्या वर्षी येऊन चांगली सेवा कोकणामध्ये दिली होती अशांना देखील आत्ता आपण आधीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना तयारीत राहायला सांगितलेलं आहे की जेणेकरून देव न करू पण जर मागच्या वर्षीसारखी परिस्थिती मला वाटत नाही तेवढी येईल, पण आपण गाफील राहता कामा नये। प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याकरता आपण सज्ज असलं पाहिजे। या भावनेतून मटेरियल आणि मॅनपॉवर हे आत्तापासूनच शॉर्टफॉल होणार नाही याची काळजी आपण घेतोय। उद्या जर काही एखाद्या हॉस्पिटलचा वीज पुरवठा खंडित झाला तर प्रायोरिटी तर त्यालाच आपण देणार आहोत, पण त्या उपर देखील आपण तिथं जनरेटर सेट तयार ठेवायला सांगितलेले आहेत। ऑक्सिजनचे अतिरिक्त सिलेंडर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तिथं ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा आपण करून ठेवला पाहिजे, अशा देखील आपण सूचना रुग्णालयांना दिलेल्या आहेत। की गेल्या वेळी ज्या पद्धतीने महावितरणचं नुकसान झालं होतं, अनेक महिने ही सगळी दुरुस्तीला लागलेले होते, यावेळी मात्र महावितरण तयार आहे। कोणतीही परिस्थिती जी येणार आहे त्याला सक्षमपणे त्याचा सामना करण्यासाठी महावितरण सज्ज झालेलं दिसत आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। कोकण किनारपट्टीला बसणार असलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आपत्ती आणि व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिलेली आहे। चक्रीवादळ धडकल्यानंतर वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय। 5 जिल्ह्यांना भूमिगत वीज पुरवठा करण्यासाठीची योजना आखणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। निसर्गाच्या या अवकृपेमुळे अनेक भागाला तडाखा बसत असतो। या परिस्थितीमध्ये विशेष करून कोकणपट्टी किनाऱ्यावरती असलेल्या 5 जिल्ह्यामध्ये अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबलचं काम करायचं आणि मोठमोठे शेल्टर उभारून सुरक्षित स्थळी अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना हलवायचं आणि ज्या ठिकाणी सुरक्षित स्थळी शाळा असतील, महाविद्यालय असेल, मोठमोठ्या बिल्डिंग असतील, अशा मजबूत अशा बिल्डिंगमध्ये सुद्धा त्यांना हलवण्याच्या माध्यमातून सूचना दिलेल्या आहेत। आणि सर्व यंत्रणांना NDRF, SDRF या यंत्रणा यांना आम्ही तयार ठेवलेल्या आहेत। कालच्या बैठकीमध्ये तसे इन्स्ट्रक्शन VCद्वारे आम्ही दिलेले आहेत। एका ब्रेकची वेळ झाली आहे। ब्रेकनंतर इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। रत्नागिरीमधली सध्याची नेमकी काय स्थिती आहे या संदर्भातला देखील आढावा आपल्याला घ्यायचा आहे आणि या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत हर्णे समुद्र किनारी। शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। शिवाजी, काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं त्यावेळेला पाऊस पडत होता, वारे देखील वाहत होते, आता सध्या नेमकी काय स्थिती आहे हर्णे समुद्र किनारी? रत्नागिरी परिसर आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हर्णे बंदरातली ही परिस्थिती आहे। या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर काही तांत्रिक अडचणींमुळे शिवाजी यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, त्यांचा आवाज देखील आपल्यापर्यंत येत नाहीये। मात्र आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। समुद्र किनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेलाच होता।
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये अलर्ट जारी केले गेलेले होते। काही ठिकाणी आपण बघितलं बोटी मच्छीमारांच्या अजूनही समुद्रात होत्या, त्या परत बोलवल्या गेलेल्या आहेत। पुरेपूर खबरदारी घेतली गेलेली आहे आणि रत्नागिरीमधली स्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो। हरणे समुद्र किनाऱ्याहून आपले प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्याला या संदर्भातली माहिती देत होते। शिवाजी, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। काही इतर बातम्या आता आपण बघूया। उल्हासनगरमधली ही बातमी आहे। उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळलाय। कॅम्प 1 मधील मोहिनी पॅलेस इमारतीतली ही घटना आहे। इमारतीच्या 4थ्या मजल्यावरचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळलेला आहे आणि अनेक जण या दुर्घटनेमध्ये अजूनही अडकून पडल्याची माहिती मिळते। अनेकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आलेले होते। या घटनेमध्ये काही जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी उल्हासनगरचे आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, इमारतीतल्या अनेकांना अजूनही बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचं समोर येत होतं, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? अजिंक्य, उल्हासनगर अग्निशमन दलाकडनं गेल्या 2.5 तासापासून ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। मात्र आता ठाण्याच्या PDRF टीमची या ठिकाणी एंट्री झालेली आहे आणि त्यांनी पहिला एका अति जखमी रुग्णाला आता बाहेर काढलेला आहे। त्याला तात्काळ आता उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आलेला आहे आणि इथे एकूण 9 कुटुंब राहत होती। 4 माळ्याची इमारत आहे। त्याच्यातल्या 17 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय। मात्र 4 ते 5 जण अजूनही ह्या ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। मात्र उल्हासनगर अग्निशमन दलाकडे अपुरे साहित्य असल्याने गेल्या 2.5 तासापासून हा जे मलबा आहे तो हटवण्यासाठी फक्त एक घमेला आणि काही साहित्य वापरलं जात होतं आणि त्यामुळे ठाण्याच्या TDRF टीमची मदत घेण्यात आली आणि त्यांनी तात्काळ 10 ते 15 मिनिटात एका अति जखमीला या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेला आहे। अजूनही 4 ते 5 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाला अडथळे निर्माण होत आहेत। अजिंक्य, गणेश, मात्र हा स्लॅब नेमका कसा पडला? इमारत ही धोकादायक अवस्थेत आहे का? काय नेमकी याबद्दलची माहिती? इथे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की ही जी इमारत आहे ती धोकादायक इमारतीच्या लिस्टमध्ये आहे महापालिकेच्या आणि तरी देखील यामध्ये अनेक काही कुटुंब होते ती राहत होती। महापालिकेकडनं ही इमारत खाली करण्यात आली होती। मात्र पुन्हा एकदा ही इमारत काही दिवसांनी त्या ठिकाणी काही कुटुंब वास्तव्यास आली होती आणि आज दुपारच्या सुमारास 4थ्या माळ्यावरचा जो स्लॅब आहे तो कोसळला आणि तो 3ऱ्या 4थ्या आणि पहिल्या आणि तळ मजल्यापर्यंत येऊन कोसळला। पूर्णपणे तो स्लॅब आहे तो एकावर एक कोसळत गेला आणि त्यामुळे अनेक जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। अजिंक्य, गणेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। यानंतर पुढची बातमी बघूया। बातमी जळगाव मधली आहे। जळगाव मधल्या सहकारी औद्योगिक वसाहतीमधल्या कंपनीमध्ये केमिकलची टाकी साफ करताना 3 कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय। हे 3ही कामगार सहकारी औद्योगिक वसाहतीतल्या समृद्धी केमिकल या कंपनीमध्ये कार्यरत होते। त्यामुळे इथल्या टाकीमध्ये गाळ साचलेला होता आणि हा गाळ साफ करण्याचं या 3ही कामगारांना सांगितलं गेलं होतं। यात पहिल्यांदा दिलीप नावाचा एक कामगार गाळात अडकला। त्याला सोडवण्यासाठी इतर 2 जण गेले असता ते देखील यातच अडकले आणि 3घांचाही गुदमरून मृत्यू झालाय। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया। इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। इम्तियाज, केमिकलची टाकी साफ करताना 3 जणांचा गुदमरून मृत्यू झालाय, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य सर, जळगाव जिल्ह्यातील MIDC मधली ही घटना आहे। MIDC मध्ये एक केमिकल कंपनी आहे। या कंपनीमध्ये जी टाकी आहे अंडरग्राऊंड, या टाकी साफ करण्यासाठी कामगारांना सांगितण्यात आलेला होता। तर या टाकीमध्ये दिलीप हे कामगार जो होता तो टाकी साफ करण्यासाठी आतमध्ये उतरल्यानंतर ते तिथे ते चिकटमध्ये अटकून गेला होता। तर अजून 2 जण होते त्यांच्यासोबत, ते 2 जण त्यांना काढण्यासाठी ते ही टाकीमध्ये उतरले, परंतु या 3घांचा गुदमरून या टाकीमध्ये मृत्यू झालेला आहे। या मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना जसेच एक खबर माहिती मिळालेली आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि त्यांनी तत्काळ ते 3घांना मृत्यू बाहेर काढून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आलेलं आहे। तोपर्यंत हे 3घांचा मृत्यू झालेला होता। इम्तियाज, मात्र यावेळेला पुरेशी खबरदारी घेतली गेली नव्हती का? 3ही कामगार जे उतरले होते गाळ साफ करायला त्यांना पुरेशी साहित्य उपकरणं दिली गेली नव्हती का? कारण 3 जणांचा मृत्यू झालाय, गंभीर बाब आहे इम्तियाज।
सर असं जी कंपनी आहे ही 3 दिवसापासून बंद होती. आज दुपारी हे कंपनी उघडण्यात आलेली होती. तर इथे जे गाळ साचलं होतं ते कंपनी मालक यांनी त्या कामगारांना सांगितलं होतं की हे जे गाळ आहे हे गाळ काढवा तुम्ही. तर त्यासाठी ते तिघं उतरले. तिथे कोणतंही सेफ्टीचं सामग्री त्यांच्या सोबत नव्हती. अजिंक्य सर. इम्तियाज, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. जळगावमधली ही बातमी आपण बघितली. 3 कामगारांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. टाकीतला गाळ साफ करताना गुदमरून या तिघांचाही मृत्यू झालेला आहे. आणि या सगळ्या दुर्घटनेचं एकंदरीतच आपण बघितलं तर त्यांच्याकडे कोणतीही प्रकारची सुरक्षेची उपकरणं नव्हती. कोणत्याही साहित्याशिवाय ते हा गाळ साफ करण्यासाठी या टाकीमध्ये उतरल्याची माहिती मिळते. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेतला. इतर बुलेटिन्समध्ये आपण आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.